मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. लोकशाही केवळ असून चालत नाही, ती जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक त्या नियामक यंत्रणा ताठकण्याने उभ्या असाव्या लागतात. त्या तशा नसतील तर काय होते याचे आपला दुसरा शेजारी बांगलादेश हे उत्तम उदाहरण. त्या देशातील अंतर्गत उद्रेकाचा एक आवेग संपून दुसरा सुरू झाला आहे. पहिल्याने तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीचा घोट घेतला. दुसरा आवेग या देशास आणखी अस्थिर करेल. येत्या फेब्रुवारीत त्या देशात सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. त्या देशातील 2 प्रमुख राजकीय पात्रांच्या अनुपस्थितीत होऊ घातलेली ही कित्येक वर्षातील पहिलीच निवडणूक. शेख हसीना या भारतात आणि त्यांच्या प्रमुख राजकीय विरोधक बेगम खालिदा जिया या अत्यवस्थ या दोघींशिवाय तेथे इतर राजकीय नेता नाही. त्या अनुक्रमे अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या 2 मोठ्या पक्षांच्या नेत्या. परिच्छेद. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हसीनांविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू झाले. त्यास सार्वत्रिक निवडणुकांची पार्श्वभूमी होती. त्यावेळी सत्तारूढ अवामी लीगने BNPला निवडणूक लढू दिली नाही. त्यातून उठलेला राजकीय वणवा अखेर सत्ताधीशांनाच भस्मसात करून शमला. आता बांगलादेशचे हंगामी प्रभारी मोहम्मद युनूस हे हसीनांच्या चुकीची पुनरावृत्ती करत आहेत. त्यांनी यावेळी अवामी लीगवर बंदी घातली. त्या देशात राजकीय पक्ष फार नाहीत. इन मीन 2-3च. त्यात लोकसंख्या अवाढव्य. त्यातही पुन्हा नोकरदारांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचे तांडेच जास्त. साहजिकच एखाद्या पक्षावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली की विरोधी जनक्षोभाचा स्फोट होतो. BNPची मुस्कटदाबी झाली. त्यातून हसीनांचा राजकीय बळी गेला. आता अवामी लीगची मुस्कटदाबी झाल्यास त्यातून आणखी किती बळी जातील हे कोणीच सांगू शकत नाही. पण दोन्ही उद्रेकांमध्ये भारताविरुद्धचा राग हा प्रमुख धागा असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करणे हे अविचारी आणि धोकादायक ठरेल.